तेजस स्ट्राईक करेल, पाहतोय आपण स्ट्राईक वरती तेजस आणि नॉन स्ट्राईक एंड वरती गणेश आणि तेजस आणि गोलंदाजी मार्क वरती बाबूला चांगलं योगदान द्यावं लागणार आहे. चांगली गोलंदाजी या ठिकाणी हाताळावी लागणार आहे. एमसीसी विरार विरुद्ध नचिकेत स्पोर्ट विरार, दोन्ही विरारचे संघ आहेत आणि स्पर्धा ही आपल्या नारंगी विरार मध्ये चालू आहे. पाहूया कशा पद्धतीनं या ठिकाणी सामना, मला वाटतं दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना या ठिकाणी आपल्या भेटीला. नक्कीच या ठिकाणी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. गतवर्षीचा विजेता एमसीसी विरार या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. सामना चालू होतोय आणि सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत, कारण बिग बॅटल या ठिकाणी पाहायला मिळाले. एमसीसी विरार गतवर्षीचा विजेता संघ या ठिकाणी फलंदाजी मार्क वरती तेजस आणि गणेश, गोलंदाजी मार्क वरती बाबू. येस, आमच्यासोबत कमेंट्री बॉक्स मध्ये कैलास पाटील सर या ठिकाणी उपस्थित झालेत. पाटील सर, या ठिकाणी दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना चालू होतोय आणि गतवर्षी विजेता एमसीसी विरार प्रथम फलंदाजीसाठी. येस पाटील सर. पहिला चेंडू या ठिकाणी पंचांच्या डाव्या बाजूने आमच्या स्क्वेअर लेग अंपायर धीरज पाटील, एक एनसीसी नारंगीचे अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहे स्क्वेअर लेग अंपायरच्या रूपाने. आणि या ठिकाणी मेन अंपायर आपण पाहतोय गौतम. सामना चालू झालाय. या ठिकाणी गोलंदाजी मार्ग होती, गोलंदाज तयार, फलंदाजी मार्ग होती, फलंदाज तयार. तेजस स्ट्राईक एंड वरती, बाबू गोलंदाजी तयार, पंचांच्या डाव्या बाजूने मारा केलेला आणि पहिला चेंडू तेजस साठी. आक्रमक फलंदाज तेजस स्ट्राईक एंड वरती, बाबूचा पहिला चेंडू उचलून दिलाय सरळ काव रिजन मध्ये, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल आणि या ठिकाणी पूर्ण विराम मिळतोय तेजसच्या खेळीला. पहिल्या चेंडूवरती पहिला खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळतंय नचिकेत स्पोर्ट विरार. येस डीजे. दगडी बाद होतोय. एक चांगलासा झेल पाहायला मिळतोय, ॲक्युरेट नजर आणि त्या कारणास्तव एक सुरेख असा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. एमसीसी विरार वर्सेस नचिकेत स्पोर्ट्स विरार यांच्यामध्ये सामना पाहायला मिळतोय. पहिला गडी बाद झालाय. कौस्तुभ आणि गणेश ही जोडी विकेटवरती पाहायला मिळते. हुक करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र चेंडू बघितला आपण विकेटवरच्या पाठीमागे निघून जातोय. दन दन करून चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. वेलकम डीजे. चार धाव फलकावरती पाहायला मिळते. एक गडी बाद झालाय. रिप्लाय सुद्धा तुम्ही बघू शकता. बघितला आपण हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू बघितला पाठीमागे निघून गेला आणि तो चौकार देखील आपण मी म्हणेन बघितला. चार धावा येत आहेत आणि चार धाव्याने मी म्हणेन सुरुवात झाली कौस्तुभ यांच्या माध्यमातून आणि सुरुवात झाली बघितलं आपण एमसीसी विरार संघाची. नक्कीच, कारण सर आपण बघितलं तर चेंडू वेगवान होता, बॅटची कडा घेऊन चेंडू दन करत सीमा पार झालाय. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न, जोरदार अपील आहे, परंतु कोणताही परिणाम नाही आहे. चेंडू शरीरावरती आदळतोय आणि या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू यष्टीरक्षकाकडे विसावतोय. मात्र धावसंख्या स्थिरावलेली 4 या धावसंख्येवरती एक खेळाडू बाद झाला. स्ट्राईक एंड वरती अतिशय तेजस सारखा चांगला खेळाडू या ठिकाणी बाद झालेला आहे. आणि नक्कीच मला वाटतं कैलास सर, जर आपण बघितलं तर तेजस एक आक्रमक फलंदाज, परंतु पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी झेलबाद होण्यामध्ये यश मिळालेलं आहे नचिकेत स्पोर्ट्स संघाला. नक्कीच याचं कितीसं नुकसान एमसीसी स्पोर्टला भरावं लागेल हे आपल्याला वेळ सांगेल. दरम्यान चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी चेंडू खेळून काढलेला आहे कव्हर रिजन मध्ये एक धाव. येस कैलास सर.
एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 5 वरती पाहायला मिळते. तर बाबू हा गोलंदाज जर पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं ना, तर पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण चांगली गोलंदाजी या गोलंदाजीच्या माध्यमातून बघितली होती. तोच बाबू पुन्हा एकदा आपण बघतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत त्यांच्या ह्या पहिल्या षटकातील. फुल टॉस घेतलाय बॅट वरती, गडीबात परतावा लागेल फलंदाजाला, कारण झेल टिपला गेलेला आहे. चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा या मॅच कडे येऊया. डीजे सर आपण जर बघितलं तर चेंडू सरळ बॅटवरती होता, परंतु चेंडूने उंची गाठली होती, लांबी मात्र गाठली नव्हती. आणि त्या ठिकाणी जो क्षेत्ररक्षक आहे त्यानं अतिशय सुंदर त्या ठिकाणी आपण पाहू शकतोय झेल किती अतिशय सुंदर या ठिकाणी टिपला आहे. मला वाटतं काहीतरी फ्लॅश लाईटचा त्याचा परिणाम झाला होता, परंतु तो परिणाम तसा कॅच होती काय जाणवलेला नाही आहे आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी झेल टिपलेला आहे. आणि जर आपण बघितलं तर नचिकेत स्पोर्ट या संघाला म्हणजे जो बाबूला विशेष करून जर आपण बघितलं तर दोन्हीही जे स्ट्राईक एंडवरती दोन्ही फलंदाज आले होते ते दोन्हीही बाद करण्यामध्ये यश मिळालंय. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, स्विच हिटचा प्रयत्न यशस्वी ठरतोय फलंदाज. चेंडू सीमारेषे बाहेर षटकारासाठी. शेवटच्या चेंडूवरती तो षटकार येतोय आणि षटकाराने धावफलक वेगाने पुढे सरकलं जाईल. 11 वरती यात काही शंका नाहीये. ग्रेट स्ट्रोक. महिना सुरू आहे आणि बघितलं आपण तर क्रिसमसचा हा महिना आहे आणि त्या कारणाचं गाणं सुद्धा सुंदरसं ऐकायला मिळतंय. 11 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत आणि 2 गडी बाद झाले आहेत. कौस्तुभ आणि सोनू ही जोडी विकेटवरती आहे. कौस्तुभ is playing on 5 while Sonu is playing on 6 here. This is the match between MCT Virar and Nachiket Sports Virar here. प्रमोद. नक्कीच सर आपण पाहिले दोन्ही फलंदाज या ठिकाणी स्ट्राईक एंडवरचे बाद झाले. तो पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एक धाव या ठिकाणी मिळेल. परंतु सर आपण बघितलं या ठिकाणी अतिशय स्विचिसचा फटका होता, सुंदर फटका होता त्या ठिकाणी आणि 6 धावा त्या ठिकाणी मिळालेल्या आहे. सोनूच्या बॅटमधून निघाला होता. म्हणजे मला असं म्हणायचं आहे सर की आपण बघितले दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर कोणताही परिणाम या सोनूवरती झालेला नाही आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता मात्र पुढील चेंडू अजय याचा सोनूसाठी. पुन्हा एकदा चेंडू जातोय फायनल रिजन मध्ये. चेंडू दान 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 करत मला वाटतं सीमारेषा पार आणि हा येतोय खणखणीत चौकार. म्हणजे 2 चेंडू होती. पहिला चेंडू होती एक रिव्हर्स षटकार या ठिकाणी सोनूने मिळवला होता आणि आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका मारून या ठिकाणी 4 धावा. म्हणजे आपण पाहतोय सोनू 2 चेंडू आणि 10 धावांवरती. धावसंख्या होते 16. यस डीजे. पण पायावरती चेंडू होता आणि चेंडू फक्त दिशा दिली आणि चेंडू सीमापार चौकार झालाय. या इनिंग मध्ये आपण बघितला 3 मोठे फटके, त्यामधले 2 चौकार आहेत आणि 1 षटकार आपण बघितलाय. ऑफसाईडला सिंगल येते. ताकदीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु तितकीच ताकद नव्हती मी म्हणेन त्या स्ट्रोक मध्ये. चेंडू जवळच निघून गेला. सिंगल येते आणि सिंगलच्या पद्धतीने धावसंख्या पुढे सरकली जाईल. 17 या धाव 17 इज स्कोअर हिअर. 17 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत आणि 17 धावा बनवण्यासाठी आपण बघितलं तर 1.5 षटकांचा उपयोग केलाय. म्हणजे 1.3 षटकाचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय. नक्कीच, कारण निम्मा खेळ या ठिकाणी संपतोय आणि अजून निम्मा खेळ या ठिकाणी आपण म्हणू शिल्लक असेल. या सरासरीने जर आपण पाहिला कैलास सर तर अजून मला वाटतं 18 धावा या ठिकाणी निघू शकतात आणि जवळजवळ सरासरी ॲव्हरेज जर आपण बघितला तर 18 दुने 36 असू शकतो. हे साधारण जर आपण बघितलं ज्या पद्धतीने हा खेळ चालू आहे त्या पद्धतीनं 3 षटका अखेर आपल्याला 36 रन धाव फलकावरती पाहायला मिळू शकतात. नक्कीच नाईटचा सामना आहे आणि त्या कारणाचं थोडंसं लो स्कोरिंग गेम आपल्याला पाहायला मिळतोय. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न सज्ज होते बघितला आपण तर क्षेत्ररक्षक केवळ 1 धाव मिळते. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकली जाईल. बघितलं आपण 19 या धावसंख्येवरती 19 इज अ स्कोर हिअर. नक्कीच सर
शेवटचा चेंडू असणार आहे अजय. गोलंदाजी मार्क होती आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 8 धावा खर्च केल्या आहेत. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता, भिरकवण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी अतिशय सुंदर सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडूने उसळी घेतली होती मात्र या ठिकाणी 2 धावा थांबवू शकत नाही आहे आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. 21 धावसंख्या होती, 2 षटक समाप्त होत आहेत. 2 बाद 21 धावा. यस दिसे फलकावरती पाहायला मिळते. एक पारितोषिक लागू होते मी म्हणेन एमसीसी संघासाठी. जर एमसीसी संघ जिंकतोय तर अभिषेक कुडू यांच्या मार्फत 500 रुपये पारितोषिक आहे. धन्यवाद. यस प्रमोद. नक्कीच या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी आपल्या पाठी राख्यांना काहीतरी करावं लागणार आहे आणि ते 500 रुपयाची रोख पारितोषिक या ठिकाणी एमसीसी विरार या संघासाठी डिक्लेअर होते. नक्कीच सर आपण पाहिलं तर सोनू एक आक्रमक फलंदाजी करतोय मैदानावरती. 4 चेंडू पर्यंत आतापर्यंत खेळलाय, 12 धावा स्वतःच्या खात्यामध्ये जमा केल्या आहेत. त्याला साथ देतोय कौस्तुभ. 6 चेंडू आतापर्यंत खेळलाय आणि 9 धावा. आता मात्र नवीन गोलंदाज नचिकेत स्पोर्ट विरार मार्फत चिक्कू. नक्कीच मला वाटतं चिक्कू सारखी गोलंदाजी करावी लागणार आहे कारण आतापर्यंत 12 चेंडू खर्च झालेत आणि 12 चेंडू होते 21 धावा. 2 खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळाले सर, पण चिक्कू गोलंदाजी करावी लागणार आहे मैदानात. नक्कीच एक क्षेत्ररक्षक बघितलं समोर डीप मध्ये फाईन करण्याचा प्रयत्न केला गेला होता. हे स्ट्रोक का खेळले जातात त्याचं देखील एक कारण आहे, कारण नाईटचा तो गेम आहे आणि बघितलं आपण फाईन किंवा बघितलं आपण थर्डमध्ये चेंडू बघितला लवकर ट्रॅव्हल होतो किंवा स्विचिटचा फटका लवकर ट्रॅव्हल होतो, त्या कारणास्तव हे फटके खेळले जातात. नक्कीच सर, कारण आपल्याला माहिती आहे इन सर्कल किती प्लेअर आहेत, आउट सर्कल किती प्लेअर आहेत आणि त्या पद्धतीचा या ठिकाणी तो फटका सजवण्याचा प्रयत्न होता, परंतु वेगवान चेंडू होता, शरीरावरती चेंडू आदळला, तेवढासा चेंडू कलेक्ट करायला मिळालेला नाही आहे. दरम्यान पुढचा चेंडू चिक्कू याचा. आता मात्र स्विच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी यष्टीरक्षकाने केले आपलं काम तमाम आणि आता मात्र सोनूला परतावं लागणार आहे बॅक टू डगआउट. झालंय सोनू आणि गाणं सुद्धा डीजे ऑपरेटरने काय लागलंय, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? नक्कीच या ठिकाणी सोनूवरती भरोसा होता म्हणून मला वाटतं वन डाऊनला या ठिकाणी सोनू आले होते. त्यांनी 6 चेंडूवरती 12 धावा या ठिकाणी आपल्या संघासाठी योगदान दिलेलं आहे. चांगलं योगदान या ठिकाणी दिलं आणि तेवढा सुंदर आकर्षक जेक आपण पावडूच्या स्क्रीनवरती यष्टीरक्षकाने काय झेल टिपलाय, अतिशय सुरेख या ठिकाणी झेल टिपलाय यष्टीरक्षकाने. चेंडू वेगवान होता आणि मात्र त्या ठिकाणी चेंडू पहिल्या अटेम्प्टमध्ये क्लिअर झाला नाही, मात्र दुसऱ्या अटेम्प्टमध्ये चांगल्या पद्धतीने क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी बादून परतावलं होते सोनू याला. मला वाटतं तिसरा धक्का एमसीसी विरारला. येस कैलास सर. नक्कीच वेर देर इज अ विल देर इज अ वे असं म्हटलं जाते. म्हणजे तुमची इच्छाशक्ती चांगली असेल ना तर नक्कीच तुम्ही चांगली कामगिरी करू शकता. इथे मात्र बघितलं आपण तेच सुरू आहे. एमसीसी विरार संघ बघितला आपण 21 वरती पाहायला मिळतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मयूरला अजूनपर्यंत खातं उघडायचं, जो नौका फलंदाज आहे आणि कस्तो वॉडा बॅटिंग. 6 चेंडूमध्ये बघितलं आपण 9 धावा त्याच्या नावावरती आहेत. चिक्कू मी म्हणे अप्रतिम. काय म्हणायचं आहे? नक्कीच सर, कारण विश्वास स्वतःवरती असला पाहिजे. तो विश्वास या ठिकाणी सार्थ करताना पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. चेंडू वेगाने बॅटवरती आलाय, मात्र एक धावा या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण थोडंसं गचाळ होत आहे, मात्र 2 धावा या ठिकाणी थांबवू शकत नाही आहे. 2 धावा मिळत आहेत एमसीसी विरार या संघासाठी. धावसंख्या होते 23. आतापर्यंत 2 षटक 2.3चा या ठिकाणी खेळ संपलेला आहे. अजूनही मला वाटतं या षटकातले 3 चेंडू शेष असतील आणि त्यानंतर पहिली इनिंग ची पारी या ठिकाणी संपुष्टात येईल. परंतु 3 चेंडू होती काय होईल? आपण सर बघितलं होतं की 12 चेंडूवरती या ठिकाणी पहिला होता आपण जवळजवळ निम्मा खेळ जेव्हा चालू संपला होता त्यावेळेस सर 18 धावापैकी लागल्या होत्या, पण तो आता मात्र 3 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत आणि अजूनही 23 धावा, म्हणजे कुठेतरी 5 धावा या ठिकाणी मिळवण्यामध्ये यश मिळालेलं आहे एमसीसी विरार संघाला. पुन्हा एकदा ऑनसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितच होणार नाही आहे कारण तेवढाच चांगला थ्रो या ठिकाणी यष्टीरक्षकापर्यंत पोहोचतोय आणि धाव मिळते मात्र एक धावेने. धावसंख्या होते 24. कले सर, जर आपण बघितलं स्क्रीनवरती आपण पाहतोय 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या आतापर्यंत 24. खेळतोय फलंदाजीसाठी कौस्तुभ आणि नॉन स्ट्राईक एंडला मयूर. शेवटचा षटक मार्गस्थ आहे आणि अजूनही फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधले. 24 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत.
आपण उल्लेख केला होता चिकू ओ. याचा टप्पा पडलाय, एज घेतलाय, लेमन कट पद्धतीने बघितलं चेंडू पाठीमागे निघून गेलेला आहे. 2 धाव आल्यात. बाल बाल बचे, कारण जर एस्टनवरती चेंडू आदळला असता तर बघितलं क्लीन बॉलच्या पद्धतीने फलंदाज झाला असता, पण तसं काही दिसत नाहीये. बघा चेंडू बघितला आपण बॅटला लागलाय. विकेट किपरने सुद्धा छान प्रयत्न केला होता. ती डाईव्ह देखील आपल्याला पाहायला मिळते. व्हॉट अ एफर्ट. नक्की सर. आणि हा जर झेल झाला असता तर मला वाटतं आजच्या दिवसातला अतिशय सुरेख आणि सुंदर झेल या ठिकाणी हा नोंद होऊ शकला असता. अतिशय चांगला प्रयत्न होता यष्टीरक्षकाचा आणि तो मला वाटतं या ठिकाणी आपण मगापासून तो म्हणत होतो नशिबाचा चौकार, तो नशिबाचा चौकार या ठिकाणी एमसीसी वराला मिळालेला नाही आहे. मात्र 2 धावा या ठिकाणी मिळू शकतात. दरम्यान या ठिकाणी शेवटचा चेंडू चिकू याचा अतिशय सुंदर फटका या ठिकाणी चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्रक्षेत्रामध्ये पोहोचतोय आणि या ठिकाणी चेंडू सीमा पार, षटकार, शेवटच्या चेंडूवरती षटकार. आणि धाव संख्या झालेली आहे 32. 3 खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळालेलं आहे आणि नचिकेत स्पोर्ट विरार या संघासमोर जिंकण्यासाठी आव्हान आहे 33 धावा. क्षेत्ररक्षक त्यापर्यंत पोहोचू शकले असते, मात्र त्या ठिकाणी त्यांचा प्रयत्न अयशस्वी झालाय आणि या ठिकाणी चेंडू सीमा पार, षटकार. अतिशय सुंदर फटका या ठिकाणी खेळलाय शेवटच्या चेंडूवरती आणि 6 धावाने धाव संख्या वेगाने पुढे सरकली आहे. धाव संख्या झालेली 32. अतिशय सुंदर फलंदाजी आपण पाहू शकतो स्क्रीनवरती. 8 चेंडू आणि 17 धावा या ठिकाणी कौस्तुभ, त्यानंतर 6 चेंडू आणि 12 धावा सोनू, त्यानंतर मयूर 2 चेंडू खेळून या ठिकाणी 3 धावांवरती या ठिकाणी नाबाद राहिला. अतिशय सुंदर स्पर्धा या ठिकाणी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित पाटील परिवार पुरस्कृत क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. नारंगी मला वाटतं आजचा दिवस हा 6वा आणि उद्याचा शेवटचा दिवस असेल आणि उद्याच्या दिवसामध्ये जे सामने क्वालिफाय झालेले आहेत त्यांच्या मॅचेस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. मला वाटतं प्रत्येक दिवसाचे 3 सामने या ठिकाणी क्वालिफाय झाले, 3 संघ या ठिकाणी क्वालिफाय झालेले आहेत आणि ते आपल्याला उद्या या ठिकाणी या मैदानात खेळताना दिसतील. येस कैलास सर. नक्कीच. रविवारपासून बघितलं आपण स्पर्धेला सुरुवात झाली आणि बघितलं आपण तर आज 6वा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि कैलासवासी बघितलं आपण गणपत बाबूराव पाटील, कैलासवासी किसन बाबूराव पाटील दरवर्षाप्रमाणे ही स्पर्धा आपल्याला यंदाही आपल्याला पाहायला मिळते. तर यानंतरचा सामना मी विनंती करतोय दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफीचा कौल प्लीज करून घ्यायचा आहे. तर ही आमची कमिटी मित्रांनो पाहायला मिळते, ज्या ठिकाणी ट्रॉफीज देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच नारंगी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आपल्याला महेश मांगेला पाहायला मिळत आहेत, दिनेश मांगेला देखील पाहायला मिळत आहेत. नक्कीच पाटील परिवारातील देखील आपल्याला पाटील पुरस्कृत देखील आपल्याला सहकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक मी म्हणेन बघितलं आपण तर मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेट प्रेमी, क्रिकेट चाहते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी मनपूर्वक सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये. यस प्रमोद सर. नक्कीच कैलासवासी किसन बाबूराव पाटील, कैलासवासी गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ पाटील परिवार पुरस्कृत NCC मार्फत या मैदानावरती भव्य अशी टेनिस क्रिकेट बॉल स्पर्धा आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते आणि नक्कीच अतिशय एक सुंदर सुसज्ज मैदान, त्यानंतर एक चांगलं नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आतापर्यंत प्रत्येक दिवशी साधारण मला वाटतं प्रत्येक दिवशी साधारण एक 20 ते 22 संघ या ठिकाणी प्रत्येक दिवशी खेळलेले आहेत या स्पर्धेमध्ये आणि प्रत्येक दिवसाचा आजचा दिवस 6वा आहे आणि प्रत्येक दिवसाचे 3 संघ या ठिकाणी क्वालिफाय झाले आपल्याला उद्याला या मैदानामध्ये पाहायला मिळतील आणि नक्कीच उद्या आपल्याला चांगले टारकास्ट खेळाडू जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ते या स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान राहतं. मागे आपण 2 दिवसापूर्वी पाहिलं होतं सर की प्रथमेश ठाकरे ज्यांनी 14 चेंडूमध्ये 50 धावांची या ठिकाणी खेळी केली आणि या ठिकाणी प्रेक्षकांची मनं जिंकली. आतापर्यंत आपण बऱ्याच ठिकाणी सर तुम्ही मोठमोठ्या स्पर्धा करता, पण या विकेटवर या मैदानावरती जे आपल्याला क्राऊड मिळतो, प्रेक्षकांची साथ मिळते, अशी मला वाटतं साथ साधारणतः तुम्हाला मिळाली असेल. परंतु वसई तालुक्यामध्ये जर बघितली तर चांगल्या पद्धतीचं आयोजन, नियोजन आणि प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
नक्कीच नारंगी म्हटलं की प्रेक्षक वर्ग येतोच मी म्हणेन, नो डाऊट. परंतु सगळ्यात हायलाईट झाला मी म्हणेन प्रेक्षक वर्ग मागच्या वर्षी म्हणेन ऑल इंडियाची ती स्पर्धा. आणि स्पेशली आपण बघितलं पार्किंगसाठी सुद्धा जागा नव्हती, एवढा मोठा प्रेक्षक वर्ग होता मी म्हणेन. प्रमोद सर. नक्कीच सर, नक्कीच सर. कारण अशी भव्य दिव्य स्पर्धा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच मला वाटतं असं नियोजन आपल्याला पाहायला मिळालं होतं सर. आणि एवढी आपल्याकडे जागा असून सुद्धा एवढं प्रेक्षक आणि एवढं भव्य क्राऊड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्या पद्धतीने नियोजन दरम्यान चालू सामन्याकडे जातोय आपण. पहिला चेंडू अतिरिक्त बाहेरचा चेंडू या ठिकाणी पंच आमच्याकडे वळताय, तर एक धाव अतिरिक्त स्वरूपात मिळेल. मात्र या ठिकाणी श्री गणेशा अतिरिक्त धावाने या ठिकाणी झालेला आहे नचिकेत स्पोर्टचा. नक्कीच आपण सर चर्चा करत होतो की ती जी स्पर्धा होती अतिशय सुंदर. मला वाटतं ऑल इंडियाचे सगळे खेळाडू या ठिकाणी या मैदानावरती आले होते आणि त्यांना पाहण्यासाठी ती गर्दी जी होती ही गर्दी अतिशय वाखडण्याजोगी होती. चेंडू उंच उडालाय, परंतु चेंडू तडम्यान आणि फाईन लेगच्या मध्ये खेळलेला आहे. लॉंग चेस फॉर अ फिल्डर, बट इट विल गो फॉर बाउंड्री लाईन फॉर 4 रन्स. 4 धावा येत आहेत. चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा या मॅच कडे येऊया. डीजे. चार धावांवरती खेळतोय बघा. उंच उडाला होता चेंडू, मात्र बघितलं आपण तर लॉंग चेस फॉर अ फिल्डर होता मी म्हणेन. आणि शेवटच्या श्रेणी बघितलं आपण तो चौकार पाहायला मिळतोय. अश्विनला बघितलं लगेच अश्विन यांची आठवण झाली, कारण रिटायरमेंट देखील त्यांनी घेतलेलं आहे आणि नक्कीच ती देखील आठवण होते. एक चेंडू आणि 4 धावा पाहायला मिळत आहेत. 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. अगोदरपासून बघितलं स्विच हिटसाठी तयारीत होते, मात्र बघितलं आपण चेंडू पाठीमागे निघून जातोय. कधी कधी बघितलं आपण काही गोलंदाज क्लेवर असतात, अगोदरच बॅट्समॅनच्या मुवमेंटला बघितलं आपण तर ओळखतात. ते ओळखलं बघितलं आपण गोलंदाजाने आणि तो चेंडू हाताळलाय मी म्हणेन. प्रमोद. नक्कीच सर, कारण ती जी क्वालिटी आहे ना सर ती तेजसकडे आहे. एमसीसी विरारकडून खेळतोय तो. दरम्यान पुढचा एकदा चेंडू उडवलाय, चेंडू जाईल सीमा पार, षटकार. पाहू शकतो आपण रिप्ले मध्ये आकुटाप्याचा चेंडू होता, अतिशय सुरेख या ठिकाणी बॅट आणि बॉलचा संपर्क. काय चेंडू खेळलाय अफलातून आणि चेंडू उडवलाय 6 धावांसाठी. सर पहिला चेंडू सुद्धा त्याच पद्धतीचा होता, मात्र तो रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी चेंडू तो वाईड होऊ शकला असता, परंतु स्विचचा फटका असल्यामुळे त्या ठिकाणी अंपायर वाईड देऊ शकले नाहीत. आणि ते मात्र एक कुठेतरी प्लस पॉईंट म्हणता येईल एमसीसी विराला मिळाला. मात्र आताच्या चेंडूवरती चांगला फटका. पुन्हा एकदा पुढचा कवरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी चेंडू जातोय 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 आणि चेंडू सीमा पार, चौकार. अतिशय सुरेख फटका या ठिकाणी. आणि इंटू द गॅप तो स्ट्रोक पाहायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये. लॉंग चेस फॉर अ फिल्डर आणि चेंडू दन करून निघून गेला आहे बघितलं आपण 4 धावांसाठी. धावसंख्या 15. नक्कीच कोणती संधी दिली नाही क्षेत्ररक्षकाला चेंडू थांबवण्याची. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुरेख फटका, अतिशय सुरेख फटका. क्षेत्ररक्षक पोहोचतोय का चेंडू पर्यंत आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचतोय, मात्र या ठिकाणी 2 धावा. काय फलंदाजी चालली आहे अश्विन. नक्कीच मला वाटतं सर आपण या ठिकाणी मागची उल्लेख केला होता की अश्विनचा आपण उल्लेख केला होता, ती आठवण या ठिकाणी करून देताना सुरेख फलंदाजी. या ठिकाणी 5 चेंडू आणि 16 धावा. सौरभ नॉन स्ट्राईकवरती तसाच अजून उभा आहे आणि पहिल्याच षटकाच्या ठिकाणी सामना चालू आहे. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत आणि धावफलकावरती धावा 17 आणि वैयक्तिक अश्विनच्या 16 धावा सर. अजूनही 13 चेंडू शिल्लक आहेत. अश्विन ऑन द फायर. बघितला बिलकुल बघितला आपण तर पायांवरती तो चेंडू होता. थोडासा ब्रेक झाला चेंडू, तरी देखील त्या चेंडूला बघितला ऑफ साईडला खेळलाय फलंदाजाने. धावसंख्या पुढे सरकली जाईल 18 या धावसंख्येवरती. तर षटक क्रमांक पहिलं संपलं गेलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघितला पण 18 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल नक्की आपण ऐकणार आहोत, परंतु गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा आपण मैदानाकडे येऊया. डीजे.
कंपॅरिझन पाहतोय एमसीसी विरार पहिल्या षटकामध्ये 11 धावा 2 खेळाडू या ठिकाणी बाद करण्यामध्ये यश मिळालं होतं नचिकेत स्पोर्ट संघाला. मात्र या ठिकाणी नचिकेत स्पोर्ट एक चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय पण पहिल्या षटकामध्ये कोणताही खेळाडू बाद न होता एक अति सामना या ठिकाणी खेळतोय अश्विन. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती अश्विन एकही सौरभ अजूनपर्यंत चेंडू खेळलेला नाही आहे. अश्विन आतापर्यंत 6 चेंडू या ठिकाणी फेस केले आणि 6 चेंडू होती 17 धावा. अतिशय चांगली सुरुवात म्हणता येईल सर नचिकेत स्पोर्ट विरारची. जशी पाहिजे होती तशी सुरुवात या ठिकाणी नचिकेत स्पोर्ट विरारची झालेली आहे. 2 चौकारने बघितलं आपण, 1 षटकार बघितला आपण अश्विनच्या नावावरती आहेत आणि त्या कारणास्तव 17 धावा त्याने उभारल्यात. सौरभला अजूनपर्यंत खातं उघडायचं आहे आणि सौरभ मात्र बघितलं आपण तर अजूनही बघितलं आपण तर नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. 2 माइंड्स मध्ये होता का फलंदाज की चेंडूला सोडून दिलंय? यस, चेंडूला कदाचित सोडून दिलंय. वाढ बघत होते पंचांची त्या डिसिजनची, बट द अंपायर इज ॲक्युरेट हिअर, कारण हे नारंगीचं मैदान आहे. प्रमोद सर नक्कीच पाहतोय आपण चेंडू स्विंग आणि मिस झालेल्या या ठिकाणी चेंडू थोडासा बाहेर वळवण्याचा प्रयत्न केला परंतु अतिरिक्त लाईनच्या बाहेर नव्हता. तो चेंडू आतमध्ये होता आणि अतिशय सुरेख पंच या ठिकाणी आपण पाहतोय गंभीर सर आणि धीरज पाटील या ठिकाणी पुन्हा एकदा स्विचेस काढण्याचा प्रयत्न फसतोय. या ठिकाणी चेंडू निर्धाव विसावतो यष्टी रक्षकाकडे. चांगलं कमबॅक म्हणता येईल सर. आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 18 धावा आणि आता मात्र या ठिकाणी 2 चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी सुमित मार्फत अतिशय सुरेख अशी सुरुवात जशी एमसीसी विरारला गरज आहे आणि नक्कीच गरजेच्या वेळी हा सुमित अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय सर. सुमितने 2 चेंडू चांगले हाताळले. काय कमबॅक करेल का, वेलकम बॅक करेल का, सेटबॅक करेल का? डान्सिंग द पिच, झेल सुटला होता, महत्वपूर्ण झेल होता. काय टर्निंग पॉइंट होता का या मॅचचा मी म्हणेन. काय झेल सुटलाय की मॅच सुटले, काय म्हणायचं प्रमोद सर? नक्कीच सर नक्कीच, कारण पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं बरेचसे झेल या ठिकाणी सुटले होते आणि तो सामना त्या ठिकाणी असं आपण क्रिकेटमध्ये म्हणतो की कॅचेस विन द मॅचेस. आणि कोणाचा झेल सोडलाय तर ज्याने आतापर्यंत 9 चेंडू फेस केले त्याने 18 धावा फलकावरती लावलेले आहेत तो अश्विन याचा झेल सोडलाय. आणि नक्कीच मला वाटतं हा जीवनदान किती महाग पडू शकतो एमसीसी विरारला, कारण चांगली सुरुवात मी म्हणतोय या ठिकाणी सुमित मार्फत या ठिकाणी चांगली सुरुवात. दरम्यान या ठिकाणी नाणेफेक केला जातोय. यस, नाणेफेकीचा कौल केला गेला आहे. मी म्हणेन महाराष्ट्र वाईस वर्सेस सुमित 11 यांच्यामध्ये आणि अरविंद पाटील यांच्या शुभ हस्ते तो नाणेफेकीचा कौल केला गेला आहे. थँक्यू. हो, या वेळेस बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. आपला उजवा पाय राईट अँगल मध्ये आणला होता आणि पूर्णपणे डीप मिडविकेटचा क्षेत्र निवडण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र गोलंदाज चतुर आहे मी म्हणेन आणि चांगली गोलंदाज आहे. बघा, मी कौतुक करेन या गोलंदाजचं. त्याचं कारण काय, सुमित 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिले. मॅग्निफिसंट, ग्रेट अँड ब्युटिफुल बॉलिंग मी म्हणेन आतापर्यंत चांगली गोलिंग. आणि त्यामध्ये बघितलं अश्विन सारखा फलंदाजांनी बाद केलाय. प्रमोद सर काय म्हणायचंय? नक्कीच चांगली सुरुवात म्हणता येईल एमसीसी विरार मार्फत आणि चांगली गोलंदाजी सुमित याची, कारण जसं पाहिजे होतं सर तशा पद्धतीचं कमबॅक म्हणता येईल एमसीसी विरार याचं झालेलं आहे. दरम्यान पुढचा चेंडू सुमित याचा पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा सौरभ याला कायचा चेंडू समजत नाही आहे. चेंडू पुन्हा निर्धाव विसावतो यष्टीरक्षकाकडे. अतिशय सुरेख गोलंदाजी. आता मात्र या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक राहील. जिंकण्यासाठी धावा असणार आहेत 14. अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सुमित याच्या मार्फत. प्रमोद सर मी म्हणेन पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या परंतु 5 चेंडू बघितले ना फक्त 1च धावा आल्या. कमबॅक केलंय सुमितने, वेलकम बॅक केलंय. काय सेटबॅक करेल का ते सुद्धा बघणं फार महत्व आहे. शेवटचा चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. बघायचं सिंगल आली या ठिकाणी. प्रयत्न दुसऱ्याचा केला जाईल यात काही शंका नाहीये. बघता 2 धावा आल्या त्यात काही शंका नाही. सामना रंगलाय, रंगतदार स्थितीमध्ये. परंतु तितकंच चांगलं गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा शेवटच्या षटकासाठी मैदानामध्ये येऊया. वेलकम डीजे. सुमितचे ते चेंडू 4 डॉट आहेत, फक्त 3 धावा दिल्या आहेत. हा चेंडू बघितला आपण तर हा देखील महत्वपूर्ण होता. त्याच्यानंतर बघितला आपण ह्या चेंडूवरती सुटलेला तो झेल होता मी म्हणेन. त्याच्यानंतर बघितला लेग ब्रेकचा तो चेंडू, हा देखील लेग ब्रेकचा तो चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम.
6 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. काय घडेल, काय बिघडेल, व्हॉट विल हॅपन इन दिस मॅच हिअर. कारण 6 चेंडू आहेत आणि 12 धावेची गरज आहे. धडकणे वाढलेले आहेत, हृदयाचे ठोके वाढलेले आहेत, कशमकश वाढलेली आहे. गरमागरम सामना पाहायला मिळतो या ठिकाणी. जरी या ठिकाणी थंडी असली तरी मी म्हणेन गरमागरम सामना आहे मी म्हणेन. नक्की सर, कारण ज्याने आपल्या फलंदाजीमध्ये आपल्या संघासाठी चांगल्या 18 धावा दिल्या होत्या तो कौस्तुभ गोलंदाजी मार्कवरती. पंचांच्या उजव्या मारा. पहिला चेंडू, अप्रतिम चेंडू, अतिशय सुरेख चेंडू. या ठिकाणी फलंदाजाला चेंडू काहीसा समजत नाहीये, अश्विनाला चेंडू काहीसा समजलेला नाहीये. चेंडू यष्टीरक्षकाकडे विसावतोय, निर्धाव. मात्र धावा या ठिकाणी स्थिर. अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी सर. थोडा चेंडू या ठिकाणी मला वाटतं ऑफस्टिकला टच व्हायला वाचलेला आहे. नक्कीच जीवनदान या ठिकाणी मिळतंय. अश्विनसाठी पुढचा चेंडू, अकोटाप्याचा चेंडू होता, भिरकवण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. एक धाव या ठिकाणी मिळेल. चांगलं कमबॅक म्हणता येईल. 4 चेंडू आणि 11 धावा. येस कैलास सर. ओय, कुठला सामना कुठे जातोय बघा. 4 चेंडू आणि 11 धावा. महत्वपूर्ण वाटा आहे सुमितचा, ज्याने फक्त मागच्या षटकामध्ये 3च धावा दिल्या. मात्र कौस्तुभ यांच्यावरती सगळं काय, कारण ही गोल्डन ओव्हर आहे त्यांच्यासाठी. अजूनही ते 4 मी म्हणेन गोल्डन चेंडू आहेत. 4 चेंडू मी म्हणेन फार महत्वपूर्ण आहेत. बघायचं आहे आतापर्यंत बघितलं आपण 2 चेंडूमध्ये कौस्तुभ याने 1 धाव दिलेला आहे. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूचा विचार केला अजूनही बघितला आपण 11 धावेची गरज आहे. 4-11. 4 चेंडू आणि 11 धावा पाहतोय आपण. अकोटाप्याचा चेंडू उडवलाय, चेंडू हवेमध्ये आहे. पावे क्षेत्ररक्षक पोहोचतोय का तोपर्यंत नाही. या ठिकाणी 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी सफल होईल. 2 धावा मात्र मिळतील. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. 24 धावसंख्या होती. अजूनही 3 चेंडू आणि 9 धावा. नक्की सर, कैलास सर, मला एक गोष्ट सांगावीशी वाटेल. कालही असा एक सामना झाला होता. आम्ही समालोचनासाठी होतो आणि माझ्यासमोर मला वाटतं माझ्याबरोबर सर होते, तुकाराम सर होते. आणि त्यावेळी पहिल्या षटकामध्ये 20 धावा आणि नंतर समीकरण 12 चेंडू आणि 12 धावांवरती आलं होतं. आणि शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 4 धावांवरती आणि तो सामना जिंकला गेला होता. आपण आता पाहतोय 3 चेंडू आणि 9 धावा. पहिल्या षटकामध्ये 18 धावा. अतिशय सुरेख सुरुवात झाली होती नचिकेत स्पोर्ट मार्फत. मात्र चांगलं कमबॅक म्हणता येईल एमसीसी विरार. नक्कीच 3 चेंडू आणि अजून बघितलं आपण 9 धावेची गरज आहे. सामना अजूनपर्यंत संपलेला नाहीये. ऑन साइडला काय षटकार असेल का, काय षटकार असेल का, काय झेल असेल का, बघायचं काय घडलं या ठिकाणी. इट इज 6 इयर. टाइम वरती बघितलं षटकार येतोय. टाइम इज मनी, टाइम इज वेल्थ. अगदी वेळेवरती तो षटकार येतोय. चला डीजे कडे जाऊया, गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मॅच कडे येऊया. मॅच रंगला या ठिकाणी. देखील तसंच लागलेलं आहे. किसमे कितना है दम. 2 चेंडू आणि बरोबर 3 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. 2 चेंडू 3 धावा. पहिल्या षटकामध्ये 18 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा. परंतु बघा काय घडलेलं आहे. या चौथ्या चेंडूवरती षटकार आलेला आहे आणि मॅच टर्न होत चाललाय. परंतु टर्न होईल की यू टर्न घेईल याच्यावरती सुद्धा नजर आहेत मी म्हणेन. प्रमोद सर काय म्हणायचंय. नक्कीच सर, कारण ज्याने मगाशी बरेच चेंडू मिस केले होते याच्यासाठी मिस केले होते. आणि पुन्हा एकदा जोरदार स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षण चेंडूवरती येतो. या ठिकाणी काय होतंय, क्षेत्ररक्षण गचाळ झाले. मात्र या ठिकाणी 1 धाव थांबावं लागणार आहे. आता काय ट्विस्ट करते सर, पाहतोय आपण 1 चेंडू आणि 2 धावा. 1 चेंडूवरती 2 धावा तुम्हाला कंपल्सरी करायच्याच आहेत. जर तुम्ही 1 धाव या ठिकाणी करताय, मात्र या ठिकाणी एमसीसी विरार प्लस मध्ये जाईल. तुम्हाला 1 चेंडूवरती 2 धावा नचिकेत स्पोर्ट विरार यांना करायच्याच आहेत. 1 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. 2 धावा आणि फक्त 1 चेंडू. स्ट्राईकला कोण आहे, ज्याने की षटकार ठोकले आहेत, ज्याने की चौकार ठोकले आहेत तो अश्विन. 11 चेंडूवरती 19 धावा चेतनावरती आहेत. परंतु सौरभने देखील षटकार ठोकलेला आहे. तो 9 सेकंडला उभा आहे या ठिकाणी. मी म्हणे हृदयाची ठोके वाढलेले आहेत. गरमागरम तो मुकाबला पाहायला मिळतोय. सामन्याचा रोमांच वाढलेला आहे, सामन्याचा थरार वाढलेला आहे. आणि व्हॉट अ क्रिकेट दिस हॅज बीन. दिस इज अ ब्युटिफुल क्रिकेट ऑन दिस ग्राउंड हिअर. शेवटचा चेंडू उडवलाय. आणि या ठिकाणी नचिकेत स्पोर्ट विरार सामना विजयी होतोय. अतिशय सुरेख या ठिकाणी फटकेबाजी अश्विन याची. सामना शेवटी जिंकवलाय नचिकेत स्पोर्ट विरार याने. एमसीसी विरार संघ आपण या ठिकाणी सहभागी झालात, चांगला खेळ केलात, या फेरीपर्यंत आपण दाखल झालात. मात्र काहीशा
अपयशामुळे आपल्याला या ठिकाणी माघारी परतावं लागतंय. नक्कीच आपले धन्यवाद. कैलास पाटील आणि प्रमोद सर यांचा आवाज आपण ऐकत होता. काय मॅच रंगला होता आणि दोन्ही संघ असे होते ना, म्हणजे MCC विरार आणि नचिकेत स्पोर्ट विरार